की ज्याची नोंद मिळाली त्यांनी जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी कलेक्टर साहेबांना महाराष्ट्रातले आदेश आम्ही सरकार द्यायलो त्याला लाभ मिळणार आहे, म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल. किंवा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांनी शपथपत्र करून द्यायचं की मी नातलग आहे यांचा, आणि त्या नोंद मिळाल्यांनी त्याला मान्यता द्यायची आणि सरकार मग त्याचा लाभ देणार आहे. इतकं सुटसुटीत आम्हाला करून द्यावं. मग आता काय मग काहीच राहत नाही ना, मग सुटसुटीत करून द्या म्हणतो ना. पुढे ते परत म्हणतो नात्याचाच नाही. आधीच तर म्हणतात विदर्भातली मुलगी महाराष्ट्रात केली, मराठवाड्यात, तिच्या पोराला आरक्षणच मिळत नाही, तिला आहे. मग तिचं पोराला लाभ कसा घ्यायचा भाऊ? पुरं मला तू पाहुणात नाही, हे पाहुणात नाही, मग काय करायचं आम्ही? परत तुमचे दार झिजीत बसायचे. त्यामुळं सरकार लाईन क्लिअर आहे. ते कोर्टाचा विषय ना हवाल्याचा विषय त्याला लांब आहे, ते पडून द्या तिकडं. ही आमची लाईन क्लिअर करून द्या बस. मराठा समाजाला आरक्षण मिळतंय, मी हे ठामपणानं सांगतो, पण लाईन क्लिअर करून द्या. नोंद सापडण्याचा रक्ताचा नातेवाईक तुम्ही कसा धरणार आहेत? का त्यांनी सांगितलं तरी तो ग्राह्य धरणार आहेत? बस आमची लाईन फक्त आम्हाला क्लिअर करून द्या. त्याच नोंदीच्या आधारावर त्या नोंदीच्या व्यक्तीनं जर सांगितलं हा माझा रक्ताचा नातेवाईक आहे, त्याला लाभ दिला जाणार आहे, कलेक्टर ऑफिसला सरकार आदेश सोडणार आहे, बस आम्हाला एवढं पाहिजे. किंवा आम्ही त्या ज्याची नोंद मिळाली त्याचा नातलग आहे याचं शपथपत्र घेणार आहेत आणि मग लाभ देणार आहेत, म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल. आम्ही शपथपत्र करायला मोकळे. ही लाईन क्लिअर झाली तर जल्लोष 23ला सांगू ना. मग ते केलेच नाही ना लाईन क्लिअर, आधीच कशाला आमची क्लिअर करून ठेवा झाली तर म्हणतो ही लाईन क्लिअर झाली नाही बाबा. जर तर आमचे कोणी मागं नाही घेतले आणखी. तुम्ही 13 मुद्दे मागणी केली होती बैठकीत, त्यामधले तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर किती मुद्दे क्लिअर झाले तुमचे? बैठकीमध्ये तुम्ही 13 मुद्दे मांडले होते, मागणी केली होती, मान्य करायला त्यातलं कुठं काय झाले? आमचा मेन आरक्षणच आहे, हे जरी झाला तरी बस. बाकीच्याला लढू, पण आम्हाला आता आमच्या पाठीवर घोंगडच आहे का बी लढायचं. आमच्या पाठीलाच पुंजलेली मराठ्यांच्या लढाई. पण आमच्यासाठी ह्यो इश्यू लय महत्वाचा आहे आरक्षण आधी, कारण आम्ही मूळ बेस फाउंडेशनच हे पक्क करायचं ठरवलंय. बाकीच्या मागण्या करते ते मान्य, नेमकं आरक्षणच मागत व्हायचे. त्याच्यामुळे तर मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आज जी घोषणा केली त्याबद्दल आपण काहीसे समाधानी असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. पण आपली संपूर्ण जी पुढची दिशा असेल ती आपण 23 डिसेंबरलाच आपल्या समाज बांधवांसमोर जाहीर करू, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. खरं तर मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापलेला आहे. हा लढा खरंच 70 वर्षांपासूनचा आहे.